तेल टाकलं मी याच्यामध्ये 2 माप आणि कांदा एक टाकलं, एक कांदा टाकला। मी मुळ्याची भाजी बनवणार आहे, त्याच्यासाठी 2 माप तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा टाकला बारीक चिरून। मीठ टाकते 1 चमचा। भाजीमध्ये मीठ कमीच टाकायचं, कारण तर हिरवी भाजी दिसते खूप पण होते कमी। हळद टाकते अर्धा चमचा। हा कांदा माझा भाजून झाला, आता मी हिरवी मिरची टाकते, वाटून घेतलेली आहे, ते भाजते। हिरव्या भाज्या कधी पण धुवूनच कापायच्या, कापून कधी धुवायच्या नाही। पाणी अजिबात नाही टाकायचं, त्या भाज्यांचंच पाणी सुटतंय। आणि याच्यावर मी झाकून ठेवणार आहे आता 10 मिनिटं स्लो गॅसवरती। 5 मिनिटं झालेले होते मी झाकण ठेवून। हे बघा भाजी अशी झालेली आहे, पण अजून ही भाजी ओढलीच आहे, तिला मला पूर्णपणे सुकं बनवायचं। अजून 5 मिनिटं झाकण उघडं करूनच ठेवते, झाकण काढून टाकते आता, बिना झाकणाचं असं शिजवते। भाजी नरम झालं एकदम। गॅसवरती 5 मिनिटं खालती वरती करत राहते, असं आलटी पलटी करायचं। हे बघा ही माझी हे बघा माझी भाजी एकदम सुकी झालेली आहे आणि हे पण मुळा पण असं नरम झालेलं आहे। भाकरी बरोबर खा, मस्त लागते। मुळ्याचं सीजन आहे सध्या, करून बघा अशी भाजी माझ्यासारखी।